मी जे आता तुम्हाला जे सांगणार आहे, इथे समोर बघलो, इथे समोर महाराजांचा पुतळा आहे. त्याच्या समोर मी जे सांगीन ते शपथपूर्वक सांगीन. साधारणपणे आता 2005 ची वगैरे गोष्ट असेल. मी ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये, शिवाजी पार्कमध्ये जिथे मी लहानाचा मोठा झालो, तिथे आम्ही लहानपणापासून ती कोइंदूर मिल पाहत होतो. काही नाही, येता जाता ती डोळ्यासमोर यायची. एके दिवशी, ही 2005 ची गोष्ट, वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली. तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता. आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना. अनेकांना व्यवसाय दाखवता पण येत नाहीत, तरी सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यांच्या. एक व्यवसाय सुरू केला. वर्तमानपत्र सकाळी वाचत असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला. NTSCच्या सगळ्या मिल्स, NTSCच्या, केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की या NTSCच्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते ते देऊन टाका. आपली बातमी वाचत होतो. बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मेलमध्ये एक कोइंदूर मिल होती. म्हणून मी आमचे जे पार्टनर होते त्यांना मी फोन केला. म्हटलं, अरे असं असं समोर काहीतरी येते कोइंदूर मिलचं. तर त्यांनी मला सांगितलं, पण हे ते प्रकरण खूप मोठं आहे. म्हटलं, हो मला मान्य, मला खूप मोठं आहे. काय आहे एकदा चेक तर करू. म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते, त्यांना मी फोन केला, त्यांना बोलून घेतलं. म्हटलं जरा बसून बघा काय होतंय. मग त्यांनी सगळी आकडेवारी केली वगैरे वगैरे. ते बोलले आपण टेंडर भरून टाकू. पण ते सगळं गणित बिणित केलं, टेंडर भरून टाकलं. एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचा, म्हणजे पार्टनर होते, त्यांचा घाबरत घाबरत फोन आला सकाळी. म्हणाले, काय. म्हटलं काय रे, काय झालं एवढं, काय घाबर. नाही ते टेंडर लागलं. म्हटलं मग घाबरतो कशाला. नाही नाही, ते काहीतरी काय 400-500 कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं, काहीतरी द्यायचं. आणायचे कुठून. थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती. आता म्हटलं काय करायचं, दाखवायला तर नको. मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं. मग त्यांनी ते IL&FS नावाची एक कंपनी होती, त्या IL&FS कंपनीशी ते बोलले.